शहराचा ऐतिहासिक वारसा आणि सौंदर्याचे प्रतीक असलेल्या वडाळे तलावाला जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण आणि पर्यावरणपूरक मोहीम हाती घेतली आहे. साल्व्हिनिया मोलेस्टा या आक्रमक जलपर्णीच्या निर्मूलनासाठी जैविक नियंत्रण पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून गुरुवारी महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते साल्व्हिनिया विविल या विशिष्ट भोग्यांच्या प्रजातीचे तलावात विसर्जन करून या मोहिमेचा रीतसर शुभारंभ करण्यात आला. अत्यंत कमी खर्चात आणि निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता तलाव पूर्ववत सुंदर करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले. स्थानिक भाषेत चायनीज झालर म्हणून ओळखली जाणारी ही जलपर्णी तलावाच्या पृष्ठभागावर अत्यंत दाट थर निर्माण करते, ज्यामुळे पाण्यातील ऑक्सिजन प्रमाण कमी होऊन जलचरांना धोका निर्माण होतो. या समस्येवर शाश्वत तोडगा काढण्यासाठी आयुक्त मंगेश तळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने ICAR या राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेचे सहकार्य घेतले आहे. या संस्थेच्या संशोधिका डॉक्टर अर्चना अनोखे आणि दीक्षा एजी यांच्या तांत्रिक सल्ल्यानुसार हे कीटक जलपर्णी नष्ट करण्याचे काम करतील. या प्रक्रियेचे प्राथमिक परिणाम पुढील 6 ते 8 महिन्यात दिसून येतील, तर साधारण 15 ते 18 महिन्यात संपूर्ण वडाळे तलाव जलपर्णी मुक्त होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी सभागृह नेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला आणि बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांच्यासह महापालिका सदस्य आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.